एक आणखीन महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईमध्ये सायबर ठगांचा सुळसुळाट झालाय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा धाक दाखवून फसवणूक करण्यात आली आहे। अटकेचा धाक दाखवूनही लाखोंची फसवणूक केली आहे। कंटेंट रायटिंग कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा हा प्रताप आहे। राजकीय नेत्याच्या नावाचा वापर करून त्यांनी चांगलीच फसवणूक केली आहे। या फसवणुकीप्रकरणी वर्सोवा पोलिसात गुन्हा देखील दाखल झालाय। मुंबईमध्ये हे जे ठग आहेत त्यांचा अर्थातच सुळसुळाट आहे। सायबर ठग जे आहेत ते फसवणूक करतायत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा धाक दाखवून त्यांनी फसवणूक केली आहे। अटकेचाही धाक दाखवलाय। कंटेंट रायटिंग कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणानं चांगलाच गंडा घातलाय। अधिक माहिती घेऊयात। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, नेमका काय हा प्रकार? एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेचा धाक दाखवून सायबर ठगांनी मुंबईत राजकीय नेत्याच्या नावाने एक फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। फसवणूक करणाऱ्यांनी राजकीय नेत्यांचा वापर करून आपली फसवणूक केलेली आहे। मुंबईतील पश्चिम उपनगरातील वर्सोवा परिसरात राहणाऱ्या फिर्यादीने पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यांची तब्बल 1 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा केलेला आहे। जी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आधार कार्डचा वापर करून बँक खाते उघडण्यात आले होते, ज्याचा वापर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं नाव पुढे करण्यात आलेलं होतं आणि तक्रारदाराला एका व्यक्तीचा फोन आला होता, ज्याला दूरसंचार विभागातून फोन आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि आधार कार्डच्या माहितीचा गैरवापर होत असल्याची माहिती सांगितल्यावर त्याचा कॉल कशा प्रकारे वापरला जातोय याच्याबद्दल माहिती देण्यात आली होती। त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुम्हाला अटक केली जाऊ शकते अशी भीती सुद्धा दाखवण्यात आलेली होती। एकंदरीत पाहता या प्रकरणामध्ये तक्रारदाराने घाबरून 1 लाख रुपये ट्रान्सफर केले होते। त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपली ऑनलाईन फसवणूक झालेली आहे। तर पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत। कशा प्रकारे ऑनलाईन फ्रॉड केला जातोय आणि राजकीय नेत्यांचा नावाचा वापर कसा केला जातोय हे यामध्ये तपासलं जात आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।